दंडवत हो. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषहरा सबंधे जडजीव तारुणिवरा कृताभूता हि धरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावे विभोगर्जरा. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय हो. दंडवत हो. आता मागच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी व्यासदेवाची स्तुती केली, व्यासांची स्तुती केली की तुमच्यासारखा महाविद्येचं भांडार या पृथ्वीवर कोणी नाही. आता आपल्याला पुढचा अध्याय घ्यायचा आहे, 7वा अध्याय, 6वा अध्याय. 6व्या अध्यायामध्ये आता शुक गर्भातून श्रीकृष्ण महाराजांशी संवाद करणार आहे. तो संवाद आपण ऐकू. श्री गोपाल कृष्णाय नमः. जन्मे जय म्हणे ऋषी तिलका 12 वर्ष झाली गर्भी त्या बालका. धाव पावतू यदून ऐका आले ऐकुनियान देव. देव जन्मे जय सांगतोय राजाला की वैशंपायन जन्मे जयाला सांगतोय का म्हणे 12 वर्ष त्यानं गर्भामध्ये राहिल्यानंतर आता देव त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज आले आणि आता पुढे पहा काय होते आहे. तर श्रीकृष्णदेव आली यावरी पुढे बालकाची कशी झाली परी तो गर्भी बोलिला न आला बाहेरी ते सांगा गुरुरायान. तो ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी आले आणि तो गर्भातून बोलला परंतु बाहेर आला नाही. हे कसं झालं म्हणे सांगा गुरुराय. बोलिला वैशंपायन मुनी देवे गर्भविधवा विद्या मंत्र संजीवनी सांगितली चक्रपाणी बालकाशी. मग देवानं संजीवनी विद्या मंत्र त्याला सांगितला. कोणाला? शुकदेवाला. तव बोलता झाला पद्मनाभ आता बहुत होतसे विलंब संपूर्ण 12 वर्ष झाले स्वयंभन पोटा माझी. देव म्हणे इतके दिवस का लाविले मज तेव्हाच का नाही पाचारिले. देव नाभी वचन दिले सुल्लज्जेची. आणि मग देव त्यावेळेस म्हणायला लागले एवढे दिवस होऊ दिले तुम्ही अगोदर का मला बोलवलं नाही. हां देव म्हणे ऋषी. देव म्हणे इतके दिवस का लाविले मज तेव्हाच का नाही पाचारिले. देवे नाभी वचन दिदले सुल्लज्जेची. देवानं सुल्लज्जेला भिवू नको. तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही. तुझं संकष्ट मी एकदम तुला दुःख न होता तुला कोणत्याही प्रकारची इजा न होता तुझ्या मुलाला मी बाहेर येण्याचं सांगतो म्हणे. तो बरोबर बाहेर येईल आणि माझ्या कृपेनं तो बरोबर जसं लोण्यातलं केस काढलं जातं की त्या केसाला लोणीसुद्धा लागत नाही तद्वत म्हणे मी तुझं संरक्षण करील. तू भिवू नको म्हणे. देव म्हणे आगा ऋषीश्वरा आता तुम्ही आड जवनिक धरा मग पुसू तेव्हा त्या लेकुरा तू कोण म्हणून. मग देवानं काय सांगितलं त्यांना जवळ घ्या इथं आणि एक आड पडदा घ्या. पडद्याच्या आड स्त्रीला ठेवा सुल्लज्जेला. इकडून मी त्याच्याशी बोलतो म्हणे पडद्याच्या आडून. म्हणे तेव्हा श्री भगवान आता सांग रे बालका तू कवन 12 वर्ष गर्भी राहून काय साधलं सांग म्हणे. तुनं आता 12 वर्ष राहून गर्भामध्ये काय साधलं म्हणे. दैत्य दानव की राक्षस यक्ष गंधर्व की देवन इतके दिवस कार्य गर्भी वासन केला. तू दैत्य आहे की दानव आहे का राक्षस आहे का यक्ष आहे का गंधर्व आहे का देव आहे. इतके दिवस का गर्भात तू वास केला. गर्भात का राहून राहिला आहे. खेचर भूचर झोटिंग सिद्ध साधू की क्षेत्री ब्राह्मण तर तुझे नाव आम्हाला गुणन सांग. आता तू खेचर आहे का भूचर आहे का झोटिंग आहे का सिद्ध साधू काय का क्षेत्री ब्राह्मण आहे. तुझं नाव दे सांग आम्हाला. तुझे स्थान भुवन कवन सकळ स्वर्ग मृत्यू की पातळन काय म्हणून बैसला निश्चळ बालका. तुझं कोणतं ठिकाण आहे. स्वर्ग आहे का मृत्यू आहे का पाताळ आहे. तू कसा निश्चित बसलाय म्हणे. असे बोलले श्रीकृष्णात तेने ऐकुनी सकळ वृत्तांत कैसा बोलिला व्यासाचा सुत्त गर्भा माझी. असं सांगितल्यानंतर श्रीकृष्ण महाराजाच्या शब्दांनी त्याच्या कानावर शब्दांचा त्याच्या कानामध्ये उपदेश आला. त्याला कळलं
की नाही परब्रह्म परमेश्वर खरंच आपल्याला भेटायला आले आहे. आपण ज्यांची अनंत जन्मापासून अनंत 84 लक्ष योनी भोगल्यानंतर अनंत जन्म भोगून आल्यानंतर म्हणे आता आपल्याला देवाचं दर्शन होईल. देव आपल्याशी बोलताय. ऐसे बोलिले श्रीकृष्णात तेने ऐकुनी सकळ वृतात कैसा बोलिला व्यासाचा सुत्त गर्भा माझी. श्रीकृष्ण देवा तुम्हा दंडवत माझा नमस्कार मेघश्यामा. तुझे नि प्रकाशे त्रिभुवनी उत्तमा माझ्या हृदयी देवा माझा दंडवत घ्यावा. मेघश्यामा माझा नमस्कार घ्यावा. तुमच्या प्रकाशानं मला त्रिभुवनात माझ्या हृदयात आलं म्हणे. जैसा दीपक लाविला मंदिरी तेव्हा हरपोनी जाय अंधारी. मग सकळ मग घरा माझारीन वस्तू दिसते. जसं एखाद्या घरामध्ये अंधार असतो आणि त्या अंधारात काहीच दिसत नाही, परंतु तिथं लाईट लावला लाईट लावला म्हणजे सर्व वस्तू व्यवस्थित दिसतात. तैसे तुझे ज्ञानमंत्र करूनी जैसा दीपक लाविला मंदिरी तेव्हा हरपुनी जाय अंधारीन मग सकळ घरा माझी वस्तू दिसे. तैसे तुझे ज्ञानमंत्र करूनी मज हृदयी पेटला ज्ञान अग्नी. आता ऐक माझी विनवणी श्री देवराया. आणि मग म्हणतो देवा तुम्ही जे संजीवनी मंत्र मला दिला त्या मंत्रानं मला कळू लागलं मी परिपूर्ण मी कुठं काय होतो काय नाही हे सर्व सांगतो म्हणे देवा तुम्हाला आता. आणि बोलला सुखदेव देवा तू सर्व ज्ञानी आचाराव जाणूनी पुसितसे वेगळा भावन मी अज्ञान म्हणून ये देवा. तुम्ही असं का विचारताय? तुम्ही तर सर्व जाणता म्हणे. मी अज्ञान आहे आणि माझ्या अज्ञानाला तुम्ही परत आणखी मला विचारतायत का? देव म्हणे आम्ही जाणतोसे केवळ तुझे दुःख हळहळ हे जनलोक मिळाले सकळ सांगे तयास. मी तर जाणतो आहे म्हणे श्रीकृष्ण महाराज म्हणता अरे तुझं दुःख मी जाणतो आहे, परंतु हे सर्व ऋषी लोक या ठिकाणी जमा झाले यांना सांग तुझी काय व्यथा आहेत. शुक म्हणे उथळ नव्हे सागरू थोर असता लहान म्हणू नये मेरू. शीतळ म्हणू नये दिवा करून चंद्राची उष्णता कैसी. आणि तो काय म्हणतो सागर केव्हाही उथळ नसतो किंवा चंद्राला उष्णता नसते किंवा सूर्याला दिवाकर म्हणजे सूर्याजवळ शांतता नसते शीतलता. जे का परमेश्वरू ज्ञान बोलिजे देव तळी ही कैसे म्हणिजे. तुझे नि ज्ञाने दर्शन होईजे झाला गादन. मग काय म्हणतो देवा तुमचं ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे की त्या ज्ञानानं मला तुमचं दर्शन झालं. खरोखरच मी फार भाग्यवान आहे म्हणे देवा. तुम्ही आपले झाकुनी स्वरूप देवा धरिले मनुष्य रूप तू होसी ज्ञानी याचा बापन मी जाणतो देवा. तुम्ही तुमचा विश्वरूप झाकून ठेवला आहे आणि मानववेश घेतला आहे तुम्ही. कशाकरता? जीवांना ज्ञान देण्याकरता. मायावेशाची घेऊनी अंगवनी काय बोलसी मिथ्य संपादनी. तर तू सकळ देवाचा मुकुटमणी मी ओळखतो. मग काय म्हणतो देवा सर्व देवाईमध्ये तुम्हीच श्रेष्ठ आहे. तुमच्या व्यतिरिक्त कोणीही श्रेष्ठ नाही. तुमच्या भक्तीतच मुक्ती आहे. देवतेच्या भक्तीत मुक्ती नाही. कारण आपण ज्ञान प्रबोधन चॅनलमधून आपल्याला अगोदर ज्ञान जे कळवलं ज्ञान जे सांगितलं तेच ज्ञान आता याच्यात तुम्हाला ऐकायला मिळेल. पहा पुढे काय काय होते. तर देवता भक्ती कशी आहे आणि परमेश्वर भक्ती कशी आहे. म्हणून देवता भक्ती करू नये, कारण देवता भक्ती केल्यानं पुनरुपी जन्म पुनरुपी मरण मिळतं. परंतु परमेश्वर भक्तीनं जन्म मृत्यूचा फेरा चुकतो. देवा साष्टांगी प्रणम्य तुझं त्वा जाणूनी कैसे पुसले मजन. तू जाणशी सकळ जीवाचे गुप्तन त्रैलोक्य माझी. या तिन्ही लोकात देवा तुम्हीच सर्वज्ञ आहेत. तुम्हीच सर्व जाणू शकतात, बाकी कोणी जाणत नाही. तू क्षराक्षर ब्रह्माहून परू पाहता तरी महद विष्णूहून परू. सकळ देवा तुझा न होय निर्धारून भुलले सर्वही. आणि देवा तुमच्या रूपाला सर्व भुलले आहे, त्यांनाही कळत नाही.
देवतेला सुद्धा कळत नाही, देवतेला तुमचं सुद्धा दर्शन होत नाही, फक्त मानवाला होते परमेश्वराचं दर्शन. तुम्ही दशावतारा वेगळे, तू दशावतारा वेगळा, निर्गुण परात्पर गोपाळ हा जीवास मोक्ष आनंद सोहळा तूच देशी. आणि काय म्हणतोय शुकदेव की देवा तुम्ही 10 अवतारा वेगळे आहेत, तुमच्याशिवाय मुक्ती कोणी देऊ शकत नाही, हे 10 अवतार काही कामाचे नाही. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामनस्त रामो राम बौद्ध बुद्ध कलंकी मेवच तद्विधीन पुरुषोत्तम, हे 10 अवतार आहेत. याच्या वेगळा तू आहे. शुक म्हणे अवतरलासी श्रीपती, तो पडली ऋषी देवासी भ्रांती, तैसे परमेश्वर भक्ता ते नेनती मूढजन. अरे ह्या मूढ लोकांना जे मूढ म्हणजे अज्ञानी, या अज्ञानी लोकांना तुमचं ज्ञान पटत नाही, देवाचं ज्ञान त्यांना समजत नाही. कारण पहिले अगोदर काही पेरलं नाही तर काय समजणार आहे. माझी या भाग्याची काय थोरी, म्हणून भेटलासी मुरारी. अरे काय म्हणतो, मी फार भाग्यवान आहे, माझ्या भाग्याची फार थोरवी आहे की मला मुरारी श्रीकृष्ण मुरारी मिळाले. देखिले चरण देवा माझे श्रीहरी, गेले निरसून तुमचे चरण, दोष पाहिल्यानंतर माझे दोष हरण झाले म्हणे देवा. जैसा रोगी या मिळे अमृत रसासी, की तृप्तासी शीतळ जीवनासी, लागली संयोग विरहणी त्या प्रियासीन तैसे झाले. आणि ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याला अमृत औषध मिळते त्याचा रोग बरा होतो, एखादी फार तहानलेला असतो आणि त्याला एकदम थंड पाणी प्यायला मिळते, भर उन्हामध्ये येतो जातो आणि त्याला थंड पाणी प्यायला मिळते. किंवा एखाद्या निर्जर जंगलात तिथं झाड नाही, भर ऊन तपते आहे खडखडाट, आणि तशा टायमाला एखादी पळसाचं झाड पानाचं असलं त्याच्या खाली मनुष्य त्या सावलीत जाऊन बसतो. अशी कृपेची सावली परमेश्वराची आपल्यावर हवी. आता सकळ पुण्य कवळा मज प्राप्त झाला स्वामी सकळा, आपला सेवक म्हणून सांभाळा. स्वामी कृपानिधीन देवा, आता मला तुम्ही भेटले आहे, आता मला आपला सेवक म्हणून घ्या म्हणे देवा, मला सांभाळा देवा, मी तुमचा भक्त आहे. आणि कैसे बोलताय बाळक, म्हणी मी तुझे चरणीचा सेवक, तरी तुम्ही मनी न धरावे अनेकन दुसरे पण. आणि देवा म्हणे मी तुमच्या चरणाचा सेवक आहे, मला दुसरे पण नका करू म्हणे देवा, दुजोरा नका करू माझ्याशी, मग दुरावा नका करू. दुजरा म्हणजे दुरावा, दुरेपण म्हणजे जवळीक करा. पद्म ऋषी मानधाता हरळक, विश्वनाथ यदु सनकाधिक, मुचकुंद राव विदेह जनकन सुदामा अर्जुन सुदाम उद्धवा अर्जुन. आणि ज्याप्रमाणे सनकादी विश्वनाथ यदू सुदाम उद्धवा अर्जुन मुचकुंद यांना तुम्ही प्रेम दिलं, यांना भेट देऊन यांना निजधामाला पाठवलं. दुसरा विदुर द्रौपदी कौती, विदुर आणि द्रौपदी, रुक्मिणी प्रेम भक्त दारुक सारथी. रुक्मिणी फार श्रीकृष्णाची प्रेम भक्ती होती. ऐसिया सेवका मजी श्रीपती मज तिये नेवनी पोचवा. आणि अशा तुझ्या जे नावाडलेले तुझे भक्त आहेत त्या भक्तामध्ये माझीही गणता व्हावी, असं कोण म्हणतो आहे, शुकदेव म्हणतो आहे श्रीकृष्ण महाराजांना. ऐक आता ईश्वर भक्ती रहित, जे जे विष्णूचे भक्त असती बहुत, त्याचेही सांगेल संख्या गणितन म्हणे शुकदेव. आणि जे ईश्वररहित विष्णूचे भक्त आहेत किंवा देवतेचे भक्त आहेत त्याच्याबद्दल सांगतो म्हणे कोण, शुकदेव. कुठून सांगतो, आईच्या उदरातून. अंबऋषी चंद्रहस्य ध्रुव प्रल्हाद, गजेंद्र मयूरध्वज रुक्मागंध, आजामेळ आणि ताम्रध्वज नारद हे विष्णुदास. हे सर्व जे आहे की नाही, हे सर्व नारद सहित प्रल्हाद
मयूरध्वज, रुक्मागंध, अजमेळ, ताम्रध्वज, नारद हे कोणाचे भक्त आहे? विष्णूचे. नीलध्वज वृद्ध व्यासासी, दुराश्रवणी संजयो तुम्ही अक्रूरासी, दाविला नारायण क्षीराब्दिवासीन विष्णू भक्त म्हणून या. आणि ज्यावेळेस तुम्ही याला नारायण भक्त म्हणजे क्षीराब्दिवासी विष्णूचा भक्त आहे असं दाखवलं. कोण? नीलध्वज. ऐसिया नाना परीच्या देवताची भक्ती, ते श्री क्षीराब्दी वैकुंठ फळ पावती, मग पुन्हा सरलिया पतन होती मृत्यूलोका लोकी पा. तो गर्भातून काय सांगतो आहे की देवा, अशी जे नाना परीची देवतांची भक्ती करतात ते क्षीराब्दी वैकुंठ फळ पावतात, मग पुण्य सरल्यानंतर परत मृत्यूलोका माघारी जन्माला येतात. शुक म्हणे ऐसे भक्त भेद अपार, देवा होती महापवित्र थोर थोर, तया माझी एक मी दास किंकर. स्वामी तुझा देवा, तुझे फार मोठे मोठे भक्त झाले आणि त्यामध्ये मी एक किंकर, तुमचा छोटासा दात आहे. किंकर म्हणजे छोटासा, तुमचा छोटासा एक दास आहे म्हणे देवा. कोण म्हणतो आहे? शुकदेव. देवा मला आता तुम्ही सांभाळा, कारण मी सर्व देव झांबलून आलो आहे, सर्वेले पडताळले आहे, परत जन्म घ्यावा लागला भक्ती केल्यानंतर, परंतु तुझ्या भक्तीने मुक्ती मिळते, तुझ्या भक्तीमध्ये जन्म मृत्यूचा फेरा चुकतो, म्हणून तुझी भक्ती अढळ आहे. शुक म्हणे ऐसे भक्त भेद अपार, देवा होती महापवित्र थोर थोर, तया माझी मी एक दास किंकरन. स्वामी तुझा असे ऐसे बहुत बोलत शुक अति, ते कुणी ऋषी मनी आश्चर्य करती, मग तयासी काय म्हणताय श्रीपती ऐका. आणि ज्यावेळेस तो हे एवढं पुराण सांगून राहिला आहे तर ते सर्व ऋषी मुनी ऐकत होते. अरे ते ऋषी विचार करायला लागले की आपण व्यास ऋषीजवळ ज्ञान घेण्याकरता आलो आणि आपल्याला व्यास ऋषी जे ज्ञान देत आहेत त्याच्यापेक्षा बी हा सांगून राहिला आहे. म्हणजे हे परमेश्वराची त्याला किती देण झाली. कोणाला? शुकदेवाला. कारण त्याला संजीवनी मंत्र म्हणून स्वामीने दिला ना श्रीकृष्ण महाराजांनी, आणि तो भाग्यवान जीव. आणि तो मंत्र घेतल्यानंतर त्याला 84 लक्ष पूर्ण आठवली. तो गर्भातून सांगतो आहे की मी कोणत्या कोणत्या यवनीत कसं कोण्या कोण्या देवतेची भक्ती कशी कशी करावी केली, त्याच्यापासून मला काय मिळालं, मी कोणत्या जन्मात काय होतो हे सांगतो आहे तो. आता ऐका. श्रीकृष्ण म्हणे तू धन्य बालक, अपार दिसतो तुझा विवेक, पाहता तुझा मज साम्यता एक, मज वाटते. देव म्हणता अरे तुझी माझी साम्यता एक आहे. कोणाला म्हणता? शुकदेवांना. पहा परमेश्वराचा शब्द कसा अमौलिक आहे की तुझी माझी साम्यता एक आहे. मग परमेश्वर भक्ताला कधीही दुरावत नाही, लोटत नाही, परका समजत नाही, त्याला झटकून देत नाही, त्याला लोटून देत नाही, त्याला प्रेमाने जवळ धरतात आणि प्रेमाने ज्ञानाचा वर्षावा करतात त्याच्यावर. ते ऐसे बहुत बोलला शुकती, ते कुणी ऋषीमुनी आश्चर्य करतीन, मग तयासी काय म्हणती श्रीपती ते ऐका. श्रीकृष्ण म्हणे धन्य तू बालक, अपार दिसतो तुझा विवेक, पाहता तू मज साम्यता एकन, मज वाटते तुझी माझी, तू फार मोठा अपार विवेकी दिसतो आहे म्हणे, परंतु तुझी माझी साम्यता एक आहे. तुझं एवढे ज्ञान चातुर्य थोर, परिमाता श्रमी केली अपार, तर आता निघबा ऐरण. शुकदेवान म्हणे तुला एवढं ज्ञान असल्यावर आणि तू त्या आईला का शिक्षा देऊन राहिलाय, का तिला तकलीफ देतोय, चल निघ बाहेर म्हणे. अरे बाळका तू सांडी गर्भ दोन्ही बिना अपराधी भोगीसी कष्ट, अजूनही तुझं कैसा नाही विठन जठारग्नीचा. अरे त्या आईला किती, तिचा काहीही गुन्हा नसताना तू तिला दुःख देऊन राहिला आहे आणि तुला त्या जठराग्नीचा कसा वास येत नाही, त्या ठिकाणी कसा राहतो आहे. पतिव्रता सुलज्जा तुझी जननी, 12 वर्ष पसाव का करतो जाचनी, तू
कठीण दिसतो निदानीन गवार मूर्ख. अरे तू एवढ्या गोष्टी सांगतो, एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आणि त्या आईला का तकलीफ देतो? हे तुला समजत नाही का की आईला तकलीफ दिल्यावर आपल्याला काय काय भोगावं लागणार आहे? सांगतो गोष्टी दिसतो शहाणा, जाणून नेन तसे मातेच्या वेदना, येणे पातके पावसी नरक यातना नाना दुःख. आणि तुला जर माहीत असल्यावर जर आईचं दुःख तू जाणतोय आणि एवढं जाणून सुद्धा जर तू बाहेर येत नाही ना, तर तुला घोर नरक होतील. आता पावलाशी मनुष्य जन्म सार, धरी पुण्य वासना नेम थोर, तू नांदशी धनकन कुमारी कुमरन सुंदर कांता. आता तू मनुष्य जन्म पावला आहे, तू एक काम कर, बाहेर ये, मस्त राज्य धन संपदा आहे, हे धन संपदा वाको, नंतर पुढे लग्न कर, तुला मुलं मुली होतील. एवढ्यापर्यंत श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. सुंदर मत पत्नी मिळेल. ऐसी या जन्मी सत्य शौच दया दान, न धरी परद्रव्य अभिलाषी मन, हिंसा न करी एक पत्नी वर्तनन, हा धर्म सत्यलोकीचा. आणि ह्या सत्यलोकीचा धर्म कसा आहे? हिंसा करू नये, पर स्त्रीशी संगत करू नये. मनुष्य जन्मले आ संसारी, करी तू आनंदाने अळकारी, आणि त्याने उभय कुळे उद्धरीन देवलोकीची. तू आता आनंदानं दोन्ही कुळं उद्धर, लग्न कर, त्याच्याच्यानं तुझं चांगलं होईल असं श्रीकृष्ण महाराज सांगताय. आधी की जे पूजा अर्चन, त्या देवाचे मग भजन करी, त्या साधू संताचे अनेक धर्मकथा श्रवण तयाचे, पावसी साधू संगान म्हणे. मग काय म्हणे? देवधर्म कर, साधू संत पारायण पूजा पाठ, त्यानं तू साधूचा संग धरशील आणि साधूसारखा होशील. पाहे व्यवहाराची स्थिती दश लाभदायक, परी व्यापारी उद्यम की जे सुलभ, अन मग गृहस्थ धर्मी कैसा दुर्लभ जानांतरी. व्यवहाराची अशी स्थिती सांगते की कोणाचे 10 रुपये घेतले तर त्याचे परत द्यावा, अशी व्यवहाराची स्थिती सांगते. आणि तू तसा व्यवहार कर, चांगला नीती नियमानं वाग, धर्मानं वाग, दान धर्म कर, साधू संतावर प्रेम कर, तुझं फार चांगलं होईल. आणि धर्म अर्थ काम मोक्ष, मग तू होशी स्वधर्मदक्ष, तोची पुरुष परधर्मी साक्षण कारण असे. आणि तू धर्मदक्ष होशील त्यावेळेसच तू परधर्माला दक्ष राहशील. आता धर्मावेगी शुका, तुम्ही झडकरी उदर टाकान, पिडली बहुत हे मातान शुकदेवान. तुम्ही हे धर्मगिर्म सोडा शुकदेवा. आता तुम्ही तर लवकरात लवकर आई उदर सोडा, आईच्या उदरातून बाहेर या. ती माता थकली, तिला खूप कष्ट सोसावे लागून राहिले तुमच्याच्याने. माझी ऐकावी विनवणी, सकळ संसाराची करणी, मी सांगतो तुझला कोणी ऐक आता. मग काय म्हणतो? माझी विनंती ऐका देवा, मी संसाराची सर्व करणी सांगतो म्हणे. शुक म्हणे देवा मी निघे बाहेरी, फार कष्ट भोगिले जन्म जन्मांतरी, म्हणून मी निवांत राहिलो उदरीन श्रीकृष्ण देवा. आणि तो काय म्हणतो? देवा मी जन्म जन्मांतर भोगिले, म्हणून आता तरी मला असं वाटतं की इथंच बसून राहावा. संसार भोगिता सुख वाटे अंतरी, न पुण्य जोड होय पापाची सामुग्री. संसार कसा आहे? संसार भोगते वेळेस संसार सुख वाटतो, परंतु सर्व पाप सामुग्री आहे, सर्व पापच होते संसारात. तेने दुःख अघोर नरक यमपुरीन चतुर्युगीचे. त्याच्यानं चौकडीचे नरक प्राप्त होतात. आणि काय करू त्या संसाराला? कोण म्हणतोय? शुकदेव सांगतोय श्रीकृष्ण महाराजांना. देवा तुम्ही मज दिधली ज्ञानविद्या, तेने पूर्ण जन्माची आपादा मी सकळ जाणतसे गोविंदा. आणि तुझे प्रसादाने देवा, तुमच्या प्रसादानं मला ज्ञानविद्या झाली आणि त्याच्यापासून मी सर्व जन्माचं जाणतो आहे. तेने देवा पुण्य पापाशी बरोबरी, श्रमलो बहुत स्वर्ग नरक येर झारी. तुझं दुःख सांगताय अंतरीन शीन वाटेन. देवा ह्या स्वर्गाच्या आणि नरकाच्या किती धारा केल्या मी, की त्या मला सांगू वाटत नाही, त्याची गणती नाही.
म्हणून मी या ठिकाणी मी फार श्रमलो आहे म्हणे देवा. आता मला याचा शीण वाटतो आहे. पाहिले स्वर्ग मृत्यू पाताळ, तेथेही कष्ट भोगिले सकळ. मी सर्व दुःख सुख पावलो प्रबळ. आणि शारीरिक मी सर्व शरीराने मनाने तनाने मनाने शरीराने सर्व दुःख भोगले देवा. स्वर्गाचे भोगले, पाताळातले भोगले, मृत्यूलोकातले भोगले. मी ज्यावेळी यज्ञ केले यास्तव इंद्रासन प्राप्त झाले. पुण्य आयुष्य सरोनी गेले, मज लोटले कृष्णदेवा. काय म्हणतो आहे की देवा मी यज्ञ याग केले खूप, त्यानं इंद्रपद भेटलं मला. इंद्रपद भोगेपर्यंत तिथं राहिलो आणि नंतर संपल्यानंतर मला खाली लोटून दिलं म्हणे देवा. मौन आकाश धूम्रान, नाना उपाय तप साधन, तेने राक्षस होऊन जन्मन पावलो. मग आकाशात मौन अवस्थेत राहिलो. धूम्र म्हणजे होम पेटवला. आणि त्यानं काय झालं म्हणे, मग नाना उपाय तप साधनं केले आणि त्याच्यापासून काय जन्म झाला, राक्षस जन्मलो. केले परमस्नान गौरा जन संचित, दान पुण्य केले नागपंचमी व्रत, जन्मलो तेने श्रीदेह पाताळात ही क्रिया. काय म्हणतोय मी, सर्व दान पुण्य केलं, नागपंचमी व्रत केले, तर कुठं जन्म मिटला, पाताळात. राहिलो 12 वर्ष निराहारी, महाक्षेत्र पूजले देवता जन्मांतरी, तेने खंडमंड राज्य श्रीहरीन पावलो मी. खंडमंडाचा राजा झाला का, काय केलं त्यानं, महाक्षेत्र पूजले जन्मांतरी, जन्मभर महाक्षेत्र पूजलो, त्याच्यानं मग खंडमंडाचा राजा झालो. तेथे तीर्थ गंगा भागीरथी क्षेत्र, बांधिले देवालय अपूर्व विचित्र, तयास्तव आली दैवत श्रीहरी क्षेत्रन, पावलो देश ई पद. आणि त्याच्यानं मग मला मोठं पद प्राप्त मिळालं. केली अन्नदाने वस्त्र पाये उदक, तेने निमित्त दोष लागले पातकन, तेने दुसरे जन्मी झालो मंडलिकन जन्मापर्यंत. आणि त्यावेळेस अन्नदान करते वेळेस माझ्या हातून पाप घडलं, म्हणून मग मी पुढच्या जन्मात मंडलिक झालो, जन्मपर्यंत मंडलिक राजा झालो. मग दैवे घडले कथा दान थोर, तेने ब्रह्मकुळी श्री झालो सुंदरन, पराधीनजीने निर्जर संसारन. काय सांगू देवा. आणि मग केलं अन्नदान, त्याच्या निमित्तानं दोष पातक झालं, मग मला श्री जन्म मिळाला. आणि तोही ब्राह्मण कुळी श्री सुंदर जन्मलो. पराधीनजीनं संसार निर्लज्ज आहे म्हणे देवा, काही खरं नाही. अन्नदान मया दत्तम रत्न निर्मितम सागरा, शुभवाक्यम न कर्तव्यम तस्याहम सुकरो मुख. अन्नदान केल्यानं परमेश्वर प्राप्त होतात. सागरात काय राहतं, रत्न राहतात. रत्न निर्मिती सागरातच रत्न निर्माण होतात. आणि शुभवाक्य कर्तव्य, चांगलं बोलणं हे कर्तव्य आहे. नाही तर शुकरमुख होते, म्हणजे डुकराचं मुख होते, डुकराचं तोंड होते. शुक म्हणे जैसे दान दिधले ऋषी, हेम काया देवा शुकमुखासी, ऐसा पुरुष पावे फळ श्रीदेहासीन कारण ते. आणि मग त्याला श्रीदेह प्राप्त होते म्हणे देवा. देवा मी आलो मनुष्य जन्मा भीतरी, सुटला स्वार्थ केली पापाची सामुग्री, तेने 84 लक्ष फेरी झारान, कृमी जंतून. काय म्हणे, संसारात गेलो, त्याच्यापासून मनुष्य जन्म मिळाला. आणि मनुष्य जन्मामध्ये काय केलं म्हणे, पापच केलं. त्याच्यापासून काय झालं, कृमी जंतू 184च्या कृमी जंतू फेऱ्या केल्या म्हणे, कृमी जंतूहून.
आली दश तरुणापणी मातलो मध्ये न विचारी म्हणे तेने व्याधी रोग देहा लागून भोगिलेन. मग आली दशा तरुणात माजलो, मग कुकर्म केले, त्याच्यापासून काय झालं? खूप दुःख भोगले म्हणे. त्याच्यापासून इतके दुःख भोगले की त्या दुःखाला मी सीमा नाही. ऐसा जन्म झाला बहुत वेळा मेलो, परी नाही पुण्य स्वर्गाशी पावलो, फिरून येऊन येथेच जन्मलो. येरधारामध्ये परत जन्म मिळाला मला देवा. एवढं करूनही मला येरधाराच कराव्या लागल्या. 18 भार वनस्पती जारज अंडज उद्भिद स्वेदज जाती, भोगिल्या चारी खाणी दुःखाची खंती धरली स्वामी. आणि मग जारज अंडज उद्भिद स्वेदज जेवढ्या जाती आहे एवढ्या जाती भोगल्या, एवढ्या येवण्या भोगल्या, चारी खाणी. पण भरपूर दुःख देवामज घडला, मनुष्याचा घात, पापास्तव झालो पाषाण पर्वतन. काय सांगू या दुःखाची परिमिती, नको जन्मतो. मग म्हणे माझ्या असून एखादी माणूस मारला गेला आणि त्याच्यापासून मला पर्वताचं हे मिळालं, योनी, पर्वताच्या योनीत गेलो. आणि काय दुःख देवा ते सांगू नाही शकत म्हणे बाबा. मी खूप दुःख भोगले देवा. त्या दुःखाला अंत नाही, त्याची परिमिती नाही. पुण्यक्रियेची कीर्ती झाली थोर, त्या फळाने गगना माझी तारे झालो, तपन फिरलो आलो माघारीन मृत्यू लोकी. आणि मग पुण्यक्रियेची केली कीर्ती, म्हणजे असं पुण्य केलं की कीर्तीपर. त्याच्यानं काय झालं म्हणे, मग स्वर्गात तारे झालो. आणि ते संपल्यानंतर परत खाली माघारी फिरलो. पाहता जीवा वासनेची गोडी, भक्षिले देवा मदिरा मास परवडी, मग भोगिली यमपुरी चौकडीन. 60 लक्ष वर्ष. किती? 60 लक्ष वर्ष यमपुरी भोगली. कशानं? भक्षिले देवा मदिरा म्हणजे दारू, मांस, परवडी म्हणजे परोड आपला हे घोरपड येते. ह्या घोरपडी खाल्ल्या, सचे खाल्ले, मोर खाल्ले, लँडोर खाल्ले, तितूर खाल्ले, हरणं खाल्ले. याच्यापासून म्हणे 60 लक्ष वर्ष चौकडी यमपुरी भोगली. कुजांतरे खोटे कपटी पुष्कळ की, केला बहुत परद्रोह घातकी, तेने अपार जडत्व मी नरकीन पडलो पाताळी. आणि खूप काळ्या, खोटं सांगणं, चुगल्या करणं, हे केल्यानं काय झालं? कौटिल्य. याच्यापासून काय झालं म्हणे मला? अपार जडत्व आलं, पाताळाचे नरक भेटले. पाताळात जे नरक आहे, पाताळ आहे ना, स्वर्ग मृत्यू पाताळ, तर पाताळातले नरक भोगावं लागले देवा. कोण सांगतोय? हा सुखदेव. कौटिल्य नाना पंचाक्षरी अनंत व्यभिचार मंत्र न विचारी, तेने भूत पिशाच निर्धारीन 1.25 लक्ष कोटी जाती. आणि भूतलक्ष पिशाच्या किती आहे जाती? 1.25 लक्ष. त्या सर्व जाती भोगल्या का? कौटिल्य केलं, तंत्र मंत्र केले, भगत बनला, अमक कर ढमक कर. त्यानं तंत्रमंत्राच्या सहाऱ्यानं कुविद्या, भानामती, ती करणी, ह्या ज्या केल्या, याच्यापासून 1.25 लक्षापर्यंत
भूत योनीत भोगिले. तेथे नर भगेंद्र आला संध्याकाळी, खेळती भूते मजजवळी. रडेने तेव्हा नेत्र भरले जळीन, या लागले या धारा. आणि तिथं भूत हे करत होते. त्या ठिकाणी एक पोरगी आली राजाची. ती कशा करता आली की तिच्या आईनं तिला लपून सांगलं की मला मुलगा झाला आणि तो मुलगा मोठा झाला आणि त्याचं लग्न केलं. आणि ज्यावेळेस पत्नी घरी आली तर तिनं म्हटलं आता ते बी बाई मी बी बाई, मी तर तिच्या नवरा आहे पण मी पुरुष नाही, कसं करू म्हणून जंगलात गेली, रडत बसली. पुसले त्याशी काय आणावं, तो म्हणे घरी श्री माझी केले लग्न, नाही पुरुषत्व म्हणून शेविलेवन जीव द्यावया. पुरुषत्व नाही म्हणून मरायला या जंगलात आली म्हणे मी तिसरी म्हणे. मग त्यावेळी माझं करुणा आली बहुत, मी आपले श्री त्याशी दिदले पुरुषत्व. समाचार घेऊन ऐशी विपरीतन केली राजकन्याची. मग त्या राजकन्याला म्हणे मी माझं पुरुषत्व दिलं आणि तिचं स्त्रीत्व मी घेतलं. ती पुरुषत्व घेऊन निघून गेली. 6 महिन्याचा करार केला की 6 महिन्याने तू परत येतो माझं पुरुषत्व मला द्यायला, काय हरकत नाही म्हणे. दिलं. तो गेला तिकडे. इकडे भूताईनं काय केलं, सर्व त्या भूतांनी मज केला व्यभिचार. राहिला गर्भ त्याने उंचावले उदर, आळवे झाले तव देहरा बारी सुटक्या झाली. अरे म्हणे देवा, दुसऱ्यावर उपकार केले, त्या स्त्रीला माझं पुरुषत्व दिलं आणि तिचं स्त्रीत्व घेतलं. भूतांनी माझ्यावर अत्याचार केला आणि माझं पोट वाढलं, ते मुलगं आडवं झालं. फजिता देवा, किती यातना त्या भोगू. ते कसं तरी बाहेर आलं तेव्हा बरं वाटलं म्हणे. श्लोक आहे, उपकार न कर्तव्यम कर्तव्यम आत्मरक्षणम राजकन्या प्रसादेन भूतो भवंती गर्भिना. उपकार केला तर भूतानं अत्याचार केला आणि घर आलो म्हणे मी गर्भस्थ. हा प्रकार शुकदेवावर घडलेला आहे. तो स्वतः त्या यवन्या भोगून आला आहे आणि ते सांगतोय तो आपल्याला प्रसंग घडले. हा, त्याच्यावर घडलेला प्रसंग. उपकार ऐसा बुद्ध भूता ते, मी दवडिले तो मातेन मंत्र तंत्र करून सामुग्रीतेन भोग भोगले. असो हा संसार दारुण भोगिले अपार दुःखाचे उसन, जोडीन कर्म सामुग्री हिनन प्रारब्ध माझेन. संसारात हीन कर्म केले जातात, चांगलं कर्म होत नाही, म्हणून हा संसार नको. पापाचं मूळ आहे. पापाचं मूळ कोण आहे? संसार. ऐसे अनंत जन्मांतरी देखिले दुःख बहुत येर झारी. आता मग निवांत बैसलो श्रीहरीन गर्भा माझी. असे सर्व अनंत जन्म भोगले, म्हणून देवा मी गर्भामध्ये बसलो, मी बाहेर येत नाही. कोणी शुकदेवाची वाणी तो कैसे बोलिला सारंग पाणी. आताच तू चाल द्वारका पट्टणी आपण आम्हा पासी. अरे आता तू काही चिंता करू नको, मी आलो आहे तुला घ्यायला. आपण दोघं धन द्वारकेला जाऊ. त्या ठिकाणी चांगले चांगले भोग तुला भोगायला लावतो. तुला दुःख देत नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणताय त्याला, शुकदेवाला, की चांगले चांगले भोग तुला भोगायला लावतो, परंतु तू गर्भाच्या बाहेर निघ. जैशी माझी घरे मंदिरे अष्टभोग, तैसा तुझं करून आदर संग.
ते असे माझा अखंड संयोग न अहोरात्र माझा त्या ठिकाणी अखंड संयोग आहे. त्या ठिकाणी तुला कोणत्याच प्रकारची दुःख होणार नाही. सर्व अष्टभोग भोगशील. ते सुरवर सकळ विमानी येथील द्वारका पावया प्रतिदिनी. त्या स्थळी आपण शुकमुनी जाऊ चलान. तिथं दररोज देवलोक येतात ते द्वारका पाहण्याकरता. सुरवर सकाळ विमानाने येतात. तर आपण त्या ठिकाणी बसू, तिथं राहू, चाल तिथं. आता भोगी जे उत्तम राजपद, सुख संपदा सेविजे रंगविनोद. माझा खेळ पहा नाना परिछंदन कौतुकीन. तू आता रंगविनोद माझा खेळ पाय म्हणे, नाना परीचे तुला सुख देतो. सकळ अष्टभोगाचा सोहळा संसार सुख जाणती सकळा. तुझं भोगावाया चतुर्विध बाळा देईन मी. मग देव म्हणतात तुला सकळ अष्टभोग सोहळ्यात भोगायला लावतो. तव ऐसे बोलिला श्रीपती. मग नको म्हणताय शुक त्रासमती. तो त्रासून म्हणतो देवा नको नको. सकळ संसाराची विकृती आली. मग सर्व संसाराची मला विकृती आली आहे. मला संसार करावासा वाटत नाही. देवा तुझे नाम योगींद्र द्वारका म्हणजेच चतुर्मुगी मुक्तीचे क्षेत्र. आणि तुझे चरण पवित्र न आवडतात. देवा तुझे नाव सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. आणि तूच माझा आवडता आहे. तुझेच चरण मला आवडतात. दोन्ही डोळा देखावी तुझी मूर्ती. वाचे वर्णावी तुझी कीर्ती. मज हृदय व्हावी तुझी भक्ती. नित हा ध्यास. आणि काय म्हणतो देवा माझ्यासमोर तुमची मूर्ती आणि मुखाने तुमची चर्चा वर्णावी आणि हृदयाने तुमची भक्ती करावी. हेच पाहिजे म्हणे मला. हाच ध्यास पाहिजे. त्वा मज दिधले मंत्र सामर्थ्य. त्याने जाणतो पूर्व जन्म अंत. परी एक अपेक्षा असे मनात तुझे ज्ञानाची. हे सर्व जाणतो आहे म्हणे देवा. तुझ्यामुळे मी सर्व जाणतो आहे. परंतु मी पूर्वजन्माचं सर्व जाणतो. पर एक माझी अपेक्षा आहे तुझ्या ज्ञानाची. मज उपदेशी देवा तुझे ज्ञान. तेने होय संसार बंद छेदन. तुझे अक्षय पद निर्वाणन पाविजे सुख. आणि देवा तुझा उपदेश दे मला. तुमचा उपदेश द्या आणि त्या उपदेशानं मी परमेश्वराची प्राप्ती करील. आणि या संसाराचा बंध सोडून आणि मी तुझं अक्षयपद पावेल. कोण म्हणतो आहे? सुखदेव. हृदय होय ज्ञान मोक्ष इति देई आपुली निज भक्ती. जयाचे नि चुके पुनरावृत्ती ऐसी देईजेन. ज्याच्यापासून म्हणे देवा पुनरावृत्ती, पुनरुपी जन्म पुनरुपी मरण जे चुकते तीच तुझी भक्ती मला हवी. तेच तुझं ज्ञान मला हवं. तुझी मूर्ती माझ्या समोर हवी. तुझेच गुण गावे वाटतात. हृदयात तुझीच भक्ती करावीशी वाटते. देवा श्रीकृष्ण महाराजा, देवा तू आलासी ऋषिकेशी. परमज आल्हाद झाला मनासी. आहा स्वामी दुःख हर्षी. पूर्वजन्मीचे वा वा देवा तुम्ही माझ्याजवळ आले. तुमचा आल्हाद आला आणि तुमच्या आल्हादानं माझं सर्व दुःख दूर झालं. मी आनंदित सद्गतीत झालो. अपूर्व लीला तुझे अगाध. मी जाणतो तुझे प्रसादा. मज द्यावा स्वामी निज बोधान. सेवक म्हणून या देवा मी तुमच्या अपूर्व लीला जाणतो. मला तुमचा प्रसाद हवा आणि तुमची सेवा दास्य हवं. कोणाला म्हणतो आहे तो? श्रीकृष्ण महाराजांना. इतर देवी देवता भजून आला आहे तो. सर्व देवी देवता भजला. परत जन्माला आला. परत मृत्यू झाला. परत जन्माला आला. तो म्हणे यायच्या व्यतिरिक्त तुझ्या भक्तीशिवाय मुक्ती कोणाच्या भक्तीत नाही. आणि जैसा उत्तम वृक्ष पत्राविन परिमळाविन दिसे सुमन. तैशीच्या अंधारी रात्र चंदाविन विध्वास दिसे. रात्र कशी दिसते चंद्र नसला तर? उदास विध्वासक म्हणे माणसाला खाऊ वाटते. फुल आहे, फुलाचा मळा आहे, सुमन आहे आणि त्याला श्वास नाही. कसं दिसेल ते? किन नृपती वांचून सैन्य भार. पती वांचून कामिनी सुंदर. तैसा पुरुष ज्ञान्याविन नरण काय करावा. हे बघा, जसा राजाविन सैन्य भार किंवा पती वांचून पत्नी
तसा तुझं ज्ञानाशिवाय नराचं काही चिन्ह नाही. तुझं ज्ञान ज्याला आहे तोच खरा नर आहे. ज्याला तुझं ज्ञान नाही त्याचा निरर्थक जिन आहे. जैसा नदीच्या थाळी तरुवर केव्हा उपटेल धरा साक्षण, तैसा मनुष्य विवेकी दक्षण वेगळा असे. एखाद्या नदीच्या काठावर एक वृक्ष असतो आणि तो केव्हा उपटला जाईल आणि हवा येईन आणि केव्हा त्याला उपटून घेऊन जाईल. पाण्याचा प्रवाह कधी मोठा वाढला तर तो पाण्याचा प्रवाहसुद्धा त्याच्यापर्यंत आला तर तो पाण्याच्या प्रवाहामध्ये निघून वाहून जाईल. आणि त्याच्यापेक्षा मनुष्यदेह वेगळा दक्ष आहे. तैसे मज देई जे विवेक ज्ञान ज्योती, तेने भासे नित्य अनित्य प्रचितीन, तैसे अंजन घातले या दिसतातीन अपूर्व निधानन. जसे एखादं मंत्रिक असतो आणि तो अंजन घालतो तर जमिनीतलं सोनं त्याला दिसतं. मग तसं तुझ्या नावाचं अंजन माझ्या डोळ्यात घाला आणि मला तुमची ज्ञानभक्ती हवी. तुमचं ज्ञान हवं, भक्ती हवी, ज्ञानहीन भक्ती हवी, तुमचं प्रेमही हवं. तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त मला कोणाची जरूरत नाही. आणि तसं ते अंजन माझ्या डोळ्यात घाला देवा तुम्ही. जैसा गर्भी असता अभिमन्यूशी, ते डोहाळे झाले सुभद्रा मातेशी. कथा चक्रव्यूह सांगतात येशीन आली सुखे निद्रा. आणि ज्यावेळेस अभिमन्यू पोटात असताना सुभद्रेला कथा सांगत होतेस तुम्ही आणि तिला झोप लागली. हुंकारा कोण देत होता? तेने जैसा गर्भी हुंकार दिदला, तैसेचे देवा सांगावी मजला. म्हणून आशा धरून राहिला उदरा माझी. म्हणे जसं तुम्ही त्याला ज्ञान दिलं कोणाला? अभिमन्यूला चक्रव्यूहमधून चक्रव्यूहमध्ये शिरण्याचं, पण निघण्याचं ज्ञान काही दिलं नाही. तसं मला तुमचं ज्ञान पाहिजे की जे वेळी बळीराम मातेच्या पोटी भविष्य देखले समग्र सृष्टी अनंत ब्रह्मांड समाय मुष्टीन म्हणे देवकी माता. आणि ज्या वेळेस बळीराम देवकीच्या पोटी जन्माला येत आले ना, तो पोटात असताना तिला डोळे असे व्हायचे की सारी पृथ्वी मी माया मुठीत धरीन हाणून पाडीन, अशी प्रतीती तिला डोहाळे होत होते. कोणाला? देवकीला. कारण बळीराम तिचा उदरात होता. म्हणे देवकी माता ऐसे तुझ्या भक्ताची साराश, तो मज देई जे ज्ञान प्रकाश, तुझे परमसुख अविनाशन तेच देईन देवा. अशी भक्ती सारांश आणि तुझं ज्ञान प्रकाश दे मला, की त्याच्यानं मी जन्मांतर भोगणार नाही. शुक म्हणे संसाराची नाही चाड, मी जन्मांतरी भोगिले पुष्कळ. आता तुझे चरण मजशी गोड, तेच मी आठवीन. देवा काय म्हणतोय? मला संसाराची गोडी नाही, मी तुमचे चरण आठवीन. तुझे आठविता चरण मग पापाचे होय क्षाळन, आणि नाना परीचे रोग विघ्न न बाधती. आणि मग तुमच्या चरणाची सेवा केल्यानं, तुमचे चरण आठवल्यानं मोठ्या मोठ्या पापाचं क्षाळन होते. नाना परीचे रोग विघ्न दूर जातात. कोणतीही बाधा लागत नाही. ऐसे बोलून शुकदेव ऋषी मग प्रत्युत्तर देत ऋषिकेशी. म्हणे तू थोर झालाशी तापसी. हे सत्यवान देव काय म्हणतात? ऋषी काय म्हणतात? तू तर मोठा तापस्वी सत्यवान झालाय म्हणे. आता शुकदेवा उठी घेई सुवर्णाची कसोटी, तू लाग पाठीन तयाची. अरे सुवर्णाची कसोटी घेईन त्याच्या पाठीमागे लाग. ज्ञानाची, ज्ञान त्याला सुवर्ण म्हटलेलं आहे. ज्ञान हे सुवर्णापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्वा थोर धरिले भय, तयाचा काहीच न करावा संशय. मग तुझं मी सांगेन एक उपाय मोक्षपदाचा. आणि तू नको मनामध्ये भय नको धरू, मी तुला मोक्षपदाचा उपाय सांगतो म्हणे. की तो जैसा असे संजीवनी मंत्र, अभ्यास केली अमृत होय सर्वत्र. तैसेची माझे परमज्ञान पवित्र भय निरसे. त्या संजीवनी मंत्रापेक्षाही माझं ज्ञान श्रेष्ठ आहे, की त्याच्यापासून तुला कोणत्याही प्रकारचा भय नाही राहणार नाही. देव म्हणे तू निघ बाहेरी, घे जे ज्ञान भक्तीची शेदोरी. आता चल जाऊ झड करीन बैस द्वारके माझी. देव काय म्हणतात?
चल निघ आणि घे ज्ञानाची शिदोरी, चाल माझ्याबरोबर, आपण द्वारकेला जाऊ. आता सांडी शुक्र सुका गर्भवासना, अमंगळ महादुर्गंधाची घोष, तेथे कृमी कीटकचा रहिवासन अवघा असेल. त्या ठिकाणी म्हणे अमंगळ आहे, महादुर्गंधाचा घोळ आहे, तेथे कृमी जंतू कीटकनाशक आहे, आणि त्या ठिकाणी काय राहतो म्हणे. या जठरग्नीचा उभारा, अमेद्य मास भोवती सारा, नित्य नरकीमध्ये धारा धरला तो. अरे हे तर नित्य नरक आहे म्हणे, या नरकामध्ये तू थारा घेतलाय. अरे चल बाहेर ये. असो पुढील कथा पुण्यफळ, मनुष्य जन्माचे खेद सकळ, सांगेल ऋषी व्यासाचा सुत शुकदेव, ऐका होऊनी सावधान, भागवती कथा अनुसंधान, सांगे जन्मे जया वैशंपायन, म्हणे गोपीनाथा. इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे शुकदेव चरित्र पुण्य पावन पापनाशन, षष्ठमो अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय हो.